हे तुला कळतोय ना अर्पिताचा डाव? नाही, तू तिच्या त्या बहिणीला निकीला घरात यायला मनाई केलीयस ना, म्हणून त्यांचा इन्कम सोर्स बंद झालाय आणि म्हणून ही अर्पिता ना असे नवीन नवीन खेळ खेळतीये. बिचारा आपला समीर ग, ती त्याला राबवून ना तिच्या माहेरची तिजोरी भरतीये. काय कुठे चाललाय दौरा? बाबा तुम्ही उठू नका. काही नाही, आम्ही फक्त बोलतोय. तुम्ही झोपा, आराम करा. आई, तुम्ही बोलला होतात ना की मी बरी होईपर्यंत समीरने आणि मी त्या घरात राहायचंय. मग आता मी पूर्णपणे बरी झालीये, त्यामुळे पूर्वीसारखं आम्ही याच घरात राहायला हवं ना. कसली आहेस ग तू? तुला जरा शरम लाज नावाची काही गोष्ट आहे? आत्ता म्हणालीस ना ग, वर तोंड करून तावा तावाने आत्ता बोललीस माझ्याशी, भांडलीस माझ्याशी. आई, मला माहितीये मी जे बोलले ते तुम्हाला आवडलं नाही, पण मी जे काही बोलले ना ते आपल्या घराच्या भल्यासाठी बोलले, आणि मी या घरात येते तेही आपल्या घराच्या भल्यासाठीच. हे बघा, आपल्यात जे वाद आहेत ना त्याचा फायदा तिसऱ्या कोणी घेऊ नये असं मला मनापासून वाटतं. हिने काय माझ्या मागावर माणसं ठेवली आहेत की काय? मी आणि राजसी आमच्यात जे काही बोलणं झालं ते हिला कसं कळलं? सासू सून म्हणून आपण भांडू, दिवस रात्र भांडू, पण बाहेरून बघणाऱ्याला आपलं कुटुंब एक संध आहे असंच वाटायला हवं. आई, हो की नाही रेणुकाताई? हे बघ तू, आई, छत्री ना इथे वरच ठेवते, लागेल ना कोणाला तरी. रेणुकाताई, श्रेयस कुठे गेला हो? शाळेत गेलाय. अरे हो, शाळेत गेला असेल नाही का? ए काय नाटकं चालू आहे तुझी? हे काय करतेस सगळं? आत्ता म्हणालीस ना घरातली करती स्त्री तुम्ही आहात, मग हे काय सगळं तुझं तू ठरवून मोकळी. सासूबाईला करत्या स्त्रीला काय विचारायची पद्धत वगैरे? मी करेन एकटी, तुम्ही नका मदत करू. नाही नाही, मदतीसाठी नाही, अडवण्यासाठी हात धरलाय तुझा. तू या घरात राहायचं नाही. बरं ठीक आहे, तुम्ही शांत व्हा. मी नाही राहत इथे, ठीक आहे? पण तुम्ही आधी शांत व्हा. एक फोन करून घेते मी फक्त. या आषाढीला नवसादजी येणार आहेत ना, त्यांनी सांगितलं होतं की मी येण्यापूर्वी आधीसारखे सेटल व्हा. त्यांना सांगते ना आता फोन करून की ते शक्य नाहीये.